मागास कुटुंबामध्ये जन्माला आला असो की उच्च वर्णीय असो, कोणत्याही समाजामधला व्यक्ती या संविधानाच्या माध्यमातून यशस्वी पद्धतीनं काम करतो. नमो नारायण म्हणत भिक्षा मागून जीवन जगणाऱ्या आमच्या पुरी साहेबांच्या जीवनामध्ये संविधानानं क्रांती केली. एका अत्यंत गरीब कुटुंबामध्ये जीवन जगणाऱ्या डॉक्टर नरवाडे साहेबांना हिंगोली जिल्ह्यामध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करण्याची संधी मिळाली. विदर्भासारख्या भागामध्ये राहून प्रकाश पतंगे नावाचा व्यक्ती आज अर्थशास्त्राचा प्राध्यापक होऊ शकला. ते केवळ संविधानामुळे. सांगण्याचं तात्पर्य असे की संविधान म्हणजे विज्ञान आहे, संविधान म्हणजे विज्ञान आहे, संविधान म्हणजे ज्ञान आहे, संविधान म्हणजे हिंदू मुस्लिम शीख ईसाई ख्रिश्चन जैन लिंगायत या सर्वांच्या विकासाचे एक पर्व आहे. आणि म्हणून स्वातंत्र्य समता बंधुता न्याय याच्या बरोबर संविधानानं आम्हाला काय दिलं? संविधानानं सांगितलं तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुम्हाला माहिती आहे बाबासाहेबांचं जीवन अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये गेलं. बाबासाहेबांनी महानगरपालिकेच्या मोठ्या पतदिव्याखाली बसून अभ्यास केला आणि जगाला सारं ज्ञान दिलं. ते आमच्या बाबासाहेबांना वाटलं की या देशामध्ये कष्टकरी शेतकरी आहेत, मातीतल्या राबण्याच्या किती सांगू आठवणी, देह झिजला रानात हिरव्या रानाची ती गाणी. मी लिंगायत संस्कृतीमध्ये जन्माला येऊनही संविधानाचे गोडवे का गातो माय? त्याचं कारण असं आहे की आमच्या बाबासाहेबांना हे संविधान लिहिलं ते केवळ जातीसाठी नाही, धर्मासाठी नाही, आमच्या स्वतःच्या विकासासाठी. बाबासाहेबांचं संविधान वाचलं, बाबासाहेबांच्या संविधानाच्या माध्यमातून अभ्यास केला आणि एका सामान्य कष्टकऱ्याचा शेतकऱ्याचा मुलगा मी उच्च अशा प्रकारच्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून काम करतो. म्हणून मला केवळ एवढ्या क्षणापुरतं सांगायचं नाही, तर आपल्या घराघरामध्ये ज्ञानाची ज्योत निर्माण करायची असेल, आपल्या घराघरातल्या मुलाला स्वाभिमान शिकवायचा असेल. मला अभिमान वाटतो इंजिनियर साहेबांचा. ते म्हणाले की सर मी पहिल्यांदा स्टेजवर बोलतोय पण मला काही जास्त बोलता येणार. मग आमच्या विजय पाटलांना आम्ही म्हणलं तुम्हाला जेवढं जमतं तेवढं बोला. पण इंजिनियर साहेब, डॉक्टर बाबासाहेबांच्या ज्ञानाची काय ताकद असते तुम्ही दाखवून दिली. 2 मिनिटाचं प्रास्ताविक पण तुम्ही 5 मिनिटांमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने मांडलं. आमचे इंजिनियर साहेब अत्यंत व्यवस्थित पद्धतीने काम करू शकतात. त्याचं कारण आहे संविधान. तुमच्या घरामध्ये ज्ञानाची ज्योत पेटवायची आहे. तुम्हाला अनेक वर्ष